नमस्कार मित्रांनो, मी चित्रकार स्वप्नील पाटील. तर मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे आम्ही पन्हाळ्यावरती चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. तर ती नुकतीच पार पडली. तर मित्रांनो, माझ्या संकल्पनेतून सुरू झालेली ही स्पर्धा पन्हाळा नगर परिषद आयोजित करत असते. तर ह्या स्पर्धेचं दुसरं वर्ष आहे. मागच्या वर्षी आम्ही चित्रकला विभाग फक्त ठेवला होता. तर ह्या वर्षी शिल्पकला विभाग पण त्यामध्ये ॲड केला होता. तर विद्यार्थी कॅटेगरी, खुला गट आणि शिल्पकला विभाग अशा 3 विभागामध्ये ही स्पर्धा झाली. 27 आणि 28 सप्टेंबर रोजी ही पन्हाळ्यावरती ही स्पर्धा घेण्यात आली होती. तर ह्यामध्ये बरेच विद्यार्थी, चित्रकार सहभागी झाले होते. महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून कलावंत आले होते. तर त्याचबरोबर गेस्ट काही ह्या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले होते. त्यामध्ये छत्रपती शाहू महाराज असतील, त्याचबरोबर मान्य सतेज पाटील साहेब असतील, त्याचबरोबर अमोल माडिक साहेब असतील, अशा बऱ्याच मान्यवरांनी ह्या स्पर्धेला उपस्थिती लावली. तसेच बरेच महाराष्ट्रातून आलेले कलावंत खूप सुंदर काम करत होते. चित्रकार असतील, शिल्पकार असतील. मित्रांनो, ह्या स्पर्धेची सुरुवात चेतन भोसले साहेब आणि मी बरेच वर्ष, आम्ही 5 ते 6 वर्ष ह्यावरती डिस्कस करत होतो आणि मागच्या वर्षी ह्या चित्रकलेची सुरुवात झाली. त्याचनंतर ह्या वर्षी आम्ही दुसऱ्यांदा घेत आहे. तर यामध्ये मान्यवर आम्हाला प्रात्यक्षिकासाठी असतील, जजिंगसाठी बरेच महाराष्ट्रातले कलावंत उपस्थित राहिले होते. यामध्ये संजय शेलार सर असतील, मनोज सगळे सर असतील, त्याचबरोबर शिल्पकला विभागासाठी किशोर पुरेकर सर असतील, त्याचबरोबर संजीव सनपाळ सर, असे बरेच मान्यवर ह्या चित्रकला स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत आणि त्यांनी ह्या चित्रकलेचं स्पर्धेचं जजिंग पाहिलं. तर ही असे 2 दिवसाची चित्रकला स्पर्धा खूप उत्तम पद्धतीने पार पडली. तर मित्रांनो, दुसऱ्या दिवशी मनोज सगळे सर आणि संजय शेलार सरांचे प्रात्यक्षिक होते. त्यासाठीही बरेच विद्यार्थी उपस्थित राहिलेत आणि हे उत्तम पद्धतीनं प्रात्यक्षिक पार पडले. त्यानंतर चित्रकला स्पर्धेचं जजिंग आणि शिल्पकला स्पर्धेचं जजिंग झालं आणि लवकरच हा रिझल्ट आम्ही डिक्लेअर केला. तर तो ग्रुपवरती झालेला आहे. त्याचा समारंभ लवकरच आम्ही आयोजित करत आहोत. तर मित्रांनो, ही स्पर्धा पुढच्याही वर्षी होईल. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील कलावंतांसाठी पन्हाळा नगर परिषदेनं ही आयोजित केलेली स्पर्धा आणि कलावंतांचा केलेला सन्मान, याबद्दल मी पन्हाळा नगर परिषदेचे विशेष आभार मानतो आणि असंच तुम्ही कलावंतांच्या पाठीशी राहावं, ही त्यांच्याकडे एक इच्छा व्यक्त करतो. तर ही स्पर्धा 2 दिवसाची झाली आणि वेगवेगळी चित्रकारांनी जी सबमिट केलेली चित्र आहेत त्याचं लवकर आम्ही प्रदर्शन भरवणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट्सद्वारे कळवा आणि ही स्पर्धा कशी वाटली. धन्यवाद.